गेल्या वेळेस आपण उशिरा लाईट बिल
Yes, good morning to all. थोडासा नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे प्रॉब्लेम होता. Yes, we will continue with the continuity. We will continue with the part of continuity. Here with the function deals as the continuity. याच्या पार्ट ऑफ तुम्हाला x चा ऑब्झर्वेशन आहे. x अगेन्स्ट y सपोज. x अगेन्स्ट y चं फॉर्मेशन्स. या ठिकाणी x एक्सेस अँड द y एक्सेस. x अगेन्स्ट y ऍक्सिस जे काही फंक्शन ड्रॉ होईल ते कंटिन्युअस आहे किंवा डिसकंटिन्युअस आहे हे तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं. वेदर दिस फंक्शन इज कंटिन्युअस ऑर डिसकंटिन्युअस. काही स्टँडर्ड फॉर्म्स आहेत ते लक्षात ठेवावे लागतात आणि काही मिक्स फॉर्मेशन्स येतात. त्याच्या बाबतीत कंटिन्युअस किंवा डिसकंटिन्युटी हा जो पार्ट असतो तो तुम्हाला ऑब्झर्व करावा लागतो. त्याचे टाइप्स आहेत त्या लर्न करायच्या. एखादे फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा डिसकंटिन्युअस आहे हा टाइप लर्न करायचा. काय सांगतात या ठिकाणी? द ग्राफ ऑफ द फंक्शन हॅज नो ब्रेक ऑर द गॅप ऑर जम्प, राईट, देन इट इज सेट टू बी कंटिन्युअस. गॅप नसला पाहिजे, ब्रेक नसला पाहिजे, जम्प नसली पाहिजे, दॅट इज द कंटिन्युअस, इज सेट टू बी द कंटिन्युअस फंक्शन. द ग्राफ ऑफ द फंक्शन हॅज नो ब्रेक or gap or the jump, correct? The graph of the function has no break, gap or the jump, then it is said to be continuous. The function which is not continuous is called discontinuous function. The studying graph of the function, we can see that the graph of function just like sin x, only x, y equal to x म्हणू आपण त्याला, y equal to x formation. ओके, या ठिकाणी काही फंक्शन्स आहेत. स्पेशली y इक्वल टू साइन एक्स हा जो इथं ड्रॉ केलेला आहे तो y इक्वल टू साइन एक्स. त्यानंतर x, y इक्वल टू x म्हणजे जेवढा x आहे तेवढाच y. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयडेंटिटी फंक्शन म्हणून असतो हा. नेक्स्ट cos x चा ग्राफ इथं नाही ड्रॉ केलेला. देन e रेज टू x म्हणजे हे तुम्हाला ऑब्झर्व करून ठेवावे लागतील. These are the continuous on all real, but greatest integer function has break at every integral. इथं आता 1/x चा ग्राफ इंडिकेट केलाय. त्यानंतर ग्रेटेस्ट इंटिजर, अर्थ काय होतो ग्रेटेस्ट इंटिजरचा? 0 आणि 1 मध्ये कुठलीही व्हॅल्यू जर तुम्ही घेतली, 0 आणि 1 मध्ये कुठलीही व्हॅल्यू घेतली तर आन्सर मात्र 0 घ्यायचा आहे. सपोज मी 0.5 घेतला तर आन्सर मला 0 घ्यायचा आहे. सपोज इफ आय टेक द 1.5 देन आय हॅव टू नीड टू टेक द 1 सॉरी. हा ग्रेटेस्ट असतो आणि हा इंटिजर आहे. याचा तो कन्वर्जन पार्ट आहे. दॅट इज कॉल्ड ॲज, दिस इज ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन पार्ट. इट हॅज ब्रेक ॲट एव्हरी इंटेग्रल पॉइंट. प्रत्येक इंटेग्रल पॉइंटला काय येतो? ब्रेक फॉर्म येतो. जसं 2 आहे, 2 ला ब्रेक आला, इथली व्हॅल्यू वेगळी, इथली व्हॅल्यू वेगळी. 3 ला या ठिकाणी वेगळी व्हॅल्यू वेगळी, या ठिकाणी व्हॅल्यू वेगळी. ब्रेक फॉर्म तयार होताना दिसतात. जसं 1 आहे, 2 आहे, 2 ला 2 व्हॅल्यूज, लेफ्टला वेगळी, राईटला वेगळी, लेफ्टला लिटल बिट वेगळी, राईटला लिटल बिट वेगळी, तसा अर्थ निघतो. तसंच 3 साठी लेफ्टला लिटल बिट वेगळी, राईटला लिटल बिट वेगळी व्हॅल्यू तयार होताना दिसते या ठिकाणी. हे ऑब्झर्वेशन्स आहेत ग्राफ रिलेटेड. त्याच्यामुळे फंक्शन कळतं कंटिन्युअस आहे का डिसकंटिन्युअस आहे. तर लक्षात ठेवा, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑलवेज कुठलं फंक्शन आहे? डिसकंटिन्युअस फंक्शन. हा सुद्धा डिसकंटिन्युअसच झाला. विदाउट लिफ्टिंग पेन हे दोन ग्राफ आपण जॉईन करू शकत नाही. विदाउट लिफ्टिंग पेन वी कॅनॉट जॉईन दिस टू ग्राफ्स. पण आता साइनचा ग्राफ विदाउट लिफ्टिंग पेन, विदाउट जम्प वी कॅन ड्रॉ इट. दॅट इज कंटिन्युअस फंक्शन. आता एवढा स्टडी नसतो फुल, तुम्हाला इथून एवढा स्टडी सपोज दिला, दॅट इज कॉल्ड एज इंटरवल. -2π to 2π याच्यामधलं स्टडी इंटरवल स्टडी म्हणतात त्याला. ओके, या ठिकाणी द ग्राफ ऑफ द फंक्शन sin x, x, cos x, e raised to x continuous on real, but greatest integer function has break at every integral point, so it is not continuous. tan x, cot x, sec x, 1/x हे सगळे काय आहेत? डिसकंटिन्युअस रिअल व्हॅल्यू साठी आहेत. डिसकंटिन्युअस फंक्शन्स आहेत रिमेनिंग, जे ग्राफ ऑब्झर्व करून ठेवा. का tan डिसकंटिन्युअस आहे? ऑब्झर्व करा, tan ऑफ 90 नॉट डिफाईन असतो. आठवतं? tan of 90 is not defined.
म्हणजे हा पॉइंटच काय आपण इंडिकेट करू शकत नाही. दॅट इज द डिसकंटिन्युअस म्हणून येतो त्यामुळे. नेक्स्ट, कंटिन्युटी ऑफ द फंक्शन ऍट अ पॉइंट. एका पर्टिक्युलर पॉइंटला कंटिन्युटी कशी इंडिकेट करतात. एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला कंटिन्युटी कशी इंडिकेट करतात. या ठिकाणी कंटिन्युटी ऑफ द फंक्शन इन एन इंटरवल. आधीचा पार्ट, द कंटिन्युटी ऑफ द फंक्शन ऍट अ पॉइंट. वर्ड लक्षात ठेवा, ऍट अ पॉइंट. म्हणजेच एखादा जर ग्राफ फॉर्म मध्ये तुम्हाला असं दिलं, एक फंक्शन आहे विच इज पासिंग थ्रू दिस फॉर्मेशन, या फॉर्म मधून पास होत आहे, आणि सपोज दिलेला पॉइंट इथून, दिलेला पॉइंट इथे आहे, फंक्शन याच्यामधून जात. म्हणजे लक्षात ठेवा, लिमिट एक्सटेंड्स टू ए, राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड दोन्ही इक्वल पाहिजे. f of x is said to be continuous at x equal to a. सपोज एखादा पॉइंट x equal to a, सध्या फंक्शन आणि पॉइंट वेगवेगळ्या फॉर्म मधून जातात, आणि हाच पॉइंट उचलून जर तुम्ही इथं ठेवला तर कंटिन्युअस. हा पॉइंट उचलून जर बाहेर ठेवला ग्राफच्या किंवा फंक्शनच्या बाहेर ठेवला तर डिस्कंटिन्युटी मिळते. याला ऍट पॉइंटची डिस्कंटिन्युटी म्हणतात. ऍट पॉइंट डिस्कंटिन्युटी. f of a exists, a lies on the domain of the function. a lies on the domain of the function. ही व्हॅल्यू इथं लाईज करायला पाहिजे. म्हणजेच तुमचा y या पर्टिक्युलर x साठी जो y असतो तो आणि फंक्शनचा y काय पाहिजे, सेम पाहिजे. दिलेल्या पॉइंटचा y सपोज इथे आहे आणि ती व्हॅल्यू 6 आहे, आणि असलेला फंक्शनचा पार्ट 4 आहे. सो फंक्शन इज सेट टू बी डिस्कंटिन्युअस. फंक्शन इज सेट टू बी डिस्कंटिन्युअस ऍट पॉइंट साठी जात. म्हणजे याचे दोन पार्ट होऊ शकतात कधी कधी. याची लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड. लेफ्ट साइड मायनस ने इंडिकेट होते, राईट साइड प्लस ने इंडिकेट होते. लेफ्ट साइड पार्ट आणि राईट साइड पार्ट. एक लिटल बिट टू द लेफ्ट, लिटल बिट टू द राईट, असं जर घेतलं तर फंक्शन काय पाहिजे, इक्वल व्हॅल्यू पाहिजे. LHS आर राईट हँड लिमिट, लेफ्ट हँड लिमिट इक्वल पाहिजे. ऍट पॉइंटचा कन्सेप्ट म्हणून येतो हा. पुढे एक्झाम्पल आहेतच. द कंटिन्युटी ऑफ द फंक्शन इन एन इंटरवल. इंटरवल साठी काय सांगितलं, एखादा ग्राफ आहे सपोज, आणि त्या ग्राफशी रिलेटेड तुम्हाला एक्स अगेन्स्ट वायचं नेचर, त्या ग्राफिकल फॉर्मचं एक्स अगेन्स्ट वाय इंटरवल. आपण असं जर ग्राफ घेतला सपोज -π/2 to 2π, हा इंटरवल झाला. याच्यासाठी इंटरवल झाला तर याची लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड, 0 ची लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड, π/2 ची लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड, π ची लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड, असं स्टडी पाहिजे. तसं स्टडी करावं लागतं. म्हणजे प्रत्येक पॉइंटला लेफ्ट साइड, राईट साइड फंक्शन काय आहे, कंटिन्युअस आहे का नाही ते चेक करावं लागतं. का? कारण टॅन बाबतीत जर ऑब्झर्व केलं तर tan 90 ची व्हॅल्यू नॉट डिफाईन येतो. tan 90 नॉट डिफाईन येतो. π/2 ला डिस्कंटिन्युटी दाखवतो. π/2 ला डिस्कंटिन्युटी दाखवतो. म्हणजे याची लेफ्ट हँड साइड वेगळी आहे, राईट हँड साइड वेगळी, असं त्याचा अर्थ निघतो. क्वाड्रंट पण चेंज होतो ना. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन काय असतो, निगेटिव्ह असतो. त्याचा ग्राफ परत असा जातो पायला जर घेतला तर. म्हणजे डिस्कंटिन्युटी समजली पाहिजे ऑब्झर्वेशनने काही फंक्शनची डिस्कंटिन्युटी समजली पाहिजे. इथं सांगतायत ते इंटरवल. इंटरवल म्हणजे काय सांगितलं, सपोज 0 ला स्टार्ट आहे आणि 2π ला एंड आहे. म्हणजे याच्या बाबतीत इंटरवल किती झाला, 0 to 2π. याच्यामध्ये इंटरमिडिएट पॉइंट्स असू शकतात का? यस, असू शकतात. इंटरमिडिएट पॉइंटची डिस्कंटिन्युटी सुद्धा काढावी लागते काही काही वेळेस. द कंटिन्युटी ऑफ अ क्लोज इंटरवल म्हणजे एंड पॉइंट्स कव्हर असतील त्याच्यामध्ये. द फंक्शन f of x is said to be continuous, close interval a b. f of x is continuous in given interval form. x equal to a ला right hand limit, the continuous at x equal to b, left hand limit. right hand limit and left hand limit म्हणून पार्ट येतो क्लोज इंटरवल. म्हणजे तुम्हाला पार्टली डिवाइड केलेला असतो क्वेश्चन. सपोज a b b to c x साठी आणि c to d या पद्धतीने. तुम्हाला हा झाला a to d, हा इंटरवल झाला. a to d काय झाला, इंटरवल. b काय झाला, क्रॉस पॉइंट. c काय झाला, क्रॉस पॉइंट. कुठली साइड आहे, लेफ्ट साइड आहे. कुठली साइड आहे, राईट साइड आहे.
म्हणजे लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड या प्रत्येक क्रॉस पॉइंटला काय करावा लागतो, चेक घ्यावा लागतो. पुढे क्वेश्चन येणार आहे त्यावेळेस एक्सप्लेन करेल. फक्त पॉइंट लक्षात ठेवा, क्लोज इंटरवल त्याच्यामध्ये क्रॉस पॉइंट चेक करावे लागतात. जसं इथं सांगतो परत एकदा, ए आहे, एक्स, बी आहे, परत बी असतो, एक्स लेस दॅन इक्वल टू सी, देन सी असतो, परत लेस दॅन इक्वल टू डी. हे जे क्रॉस पॉइंट आहेत याच्यासाठी बी साठी लेफ्ट साइड ही राईट साइड, सी साठी ही लेफ्ट साइड ही राईट साइड, असा अर्थ त्याचा घेतला जातो. द कंटिन्युटी ऍट द एंड पॉइंट्स ऑफ एन इंटरवल, एक्झॅक्टली एंडिंगला ए प्लस एच कुठं, राईट साइडला, ए मायनस बी मायनस एच लेफ्ट साइडला. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी दोन्ही इक्वल असेल तर कंटिन्युअस, अदरवाइज डिसकंटिन्युअस म्हणून येतात. ट्राय दिस क्वेश्चन. मॉड ऑफ एक्स मायनस 2, मॉड ऑफ एक्स मायनस 2 कुठल्या पॉइंटला कंटिन्युअस का डिसकंटिन्युअस हे सांगायचं. पहिले मॉड ऑफ एक्स ऑब्झर्व करा. मॉड ऑफ एक्स काय सांगतो, एक्सची व्हॅल्यू जरी पॉझिटिव्ह असेल तरी पॉझिटिव्ह, एक्सची व्हॅल्यू जरी निगेटिव्ह असेल तरी सुद्धा पॉझिटिव्ह घ्यायचं. आता लक्षात आलं, एक्स व्हॅल्यू पॉझिटिव्ह, एक्स व्हॅल्यू पॉझिटिव्ह तरी वाय मात्र पॉझिटिव्ह, म्हणजे वाय इक्वल टू एक्स, या ठिकाणी वाय इक्वल टू मायनस एक्स, कंबाईनली वाय इक्वल टू मॉड एक्स, असं तर फॉर्मेशन असतं. याचे दोन पार्ट असतात, एक असतो मायनस एक्स, दुसरा असतो प्लस एक्स. इथं ऑलरेडी मायनस साइन आहे आणि एक्स स्वतः मायनस आहे, एक्स स्वतः मायनस आहे. दिस मायनस मायनस बिकम्स प्लस, हे अंडरस्टूड पाहिजे. या ठिकाणी या व्हॅल्यूज या ठिकाणी निगेटिव्ह आहेत, या व्हॅल्यूज या ठिकाणी निगेटिव्ह आहेत, राईट. तरी वाय मात्र काय मिळतो, पॉझिटिव्ह. हा जो वाय आहे तो पॉझिटिव्ह मिळतो. मग या साईडला कुठपर्यंत जाऊ शकता, मायनस इन्फिनिटी, या साईडला प्लस इन्फिनिटी. अकॉर्डिंगली याचं जर डोमेन आणि रेंज विचारली तर 0 टू इन्फिनिटी होत, निगेटिव्हला जातच नाही ना. हा ग्राफ, मॉडचा ग्राफ कुठं जात नाही, निगेटिव्हला येत नाही. हा 0 पासून वरती टर्न कर. सिमिलरली मॉड ऑफ एक्स मायनस 2 ट्रीट होतो. सिमिलरली मॉड ऑफ एक्स मायनस 2 ट्रीट होतो. ट्रीट होतो म्हणजे एक्स मायनस 2 साठी कंटिन्युअस म्हटलं जातं. इथं 0 साठी आहे का, मॉड मध्ये एक्स मायनस 0 असं लिहू शकतो का, यस लिहू शकतो. त्याच पद्धतीनं 2 साठी फंक्शन काय झालं, कंटिन्युअस, या साईडला आणि या साईड. हाच ग्राफ उचलायचा 2 वर ठेवायचा, हाच ग्राफ उचलायचा 2 वर ठेवायचा. शिफ्ट ऑफ ओरिजिन ज्यांना माहित असेल पहा, शिफ्ट ऑफ ओरिजिन कुठं होतो आपण, ओरिजिनला होतं. त्यावेळेस फंक्शन काय होतं, मॉड ऑफ एक्स. आता काय फंक्शन आहे, मॉड ऑफ एक्स मायनस 2, मॉड ऑफ एक्स मायनस 2 हा पार्ट शिफ्ट झाला, इथून इथे शिफ्ट झाला. कंटिन्युअस आहे का, यस कंटिन्युअस. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल टू 2. एक्स प्लस 2 इज नॉट इक्वल टू 0 नाहीये. निगेटिव्ह नॉट इक्वल टू 0, लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड इक्वल नाहीये का, यस आहे. लेफ्ट साइड इक्वल आहे, राईट साइड इक्वल आहे. लक्ष द्या काय सांगायचं, एक्स मायनस 2 चे दोन पार्ट, एक प्लस पार्ट असतो, दुसरा मायनस पार्ट असतो. याला म्हणायचं एक्स लेस दॅन 2 साठी आणि एक्स ग्रेटर दॅन 2 साठी. एक्स ग्रेटर दॅन 2 साठी पॉझिटिव्ह, एक्स लेस दॅन 2 साठी निगेटिव्ह. आता या पार्टचा फंक्शन लिहिताना एफ ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस 2, लक्ष द्या परत, लक्ष द्यायचे दोन पार्ट, एक निगेटिव्ह पार्ट असतो एक्स मायनस 2 आणि एक पॉझिटिव्ह पार्ट असतो. एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस लेस दॅन 2 आहे त्यावेळेस याला यूज करायचं, ज्यावेळेस एक्स ग्रेटर दॅन 2 आहे त्यावेळेस याला यूज करायचं. एक्स लेस दॅन 2, एक्स ग्रेटर दॅन 2 हे दोन पार्ट पडतात याच्यामध्ये. आता तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा, एक्स एक्सेस वरती 2 पेक्षा लेसर साइड मी वापरली तरी येणारा वाय मात्र पॉझिटिव्ह असतो. जरी मी लेसर साइड वापरली 2 पेक्षा तरी निगेटिव्ह येतं, इथला निगेटिव्ह बाहेरचा निगेटिव्ह पॉझिटिव्ह बनतो, म्हणजे ही लाईन अशी कंटिन्यू होत जाते. एक्स मायनस 2, एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2 ठेवत चला, वाय काय होत जातो, पॉझिटिव्ह मिळत जातो. हा त्या फंक्शनचा अर्थ आहे. सो ऑप्शन इज डी. डी इज द ऑप्शन. ट्राय दिस. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3x स्क्वेअर मायनस 1, एक्स इज नॉट इक्वल टू 1 साठी दिलंय, एक्स इक्वल टू 1 साठी आन्सर दिले 2. ऍट पॉइंटचा क्वेश्चन म्हणतात. डिस्कस द कंटिन्युटी ऍट एक्स इक्वल टू 1. कंटिन्युअस और डिसकंटिन्युअस, कंटिन्युअस और डिसकंटिन्युअस, बोला पटकन काय सांगाल. हाऊ टू सिम्प्लिफाय दॅट, दॅट इज द कंडिशन. हाऊ टू सिम्प्लिफाय दिस, त्याला कसं सिम्प्लिफाय करणार.
डायरेक्ट लिमिट आहे का चेक करा. नाहीये. आता लिमिट एक्सटेंड्स टू 1 तयार होतो क्वेश्चन मध्ये. लिमिट एक्सटेंड्स टू 1 तयार होत असतो. सो एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 खालचे फॅक्टर्स घ्या. x मायनस 1 आणि x प्लस 1 याचे पण फॅक्टर्स घ्या न्यूमरेटरचे. लिमिट एक्सटेंड्स टू 1 x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 चे फॅक्टर्स घ्या. x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 चे फॅक्टर्स काय होतील फॅक्टर्स? x मायनस 1 x मायनस 3 दोन फॅक्टर्स झाले. डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा x मायनस 1 आणि x प्लस 1 लिमिट बिमिट लिहित नाहीये हे कॅन्सल. आता x ची व्हॅल्यू 1 ठेवा. 1 मायनस 3 1 प्लस 1 घ्या. 1 प्लस 1 सो मायनस 2 बाय 2 आन्सर इज मायनस 1. मायनस 1 तुम्हाला दिलेला आन्सर किती आहे? 2. हा 2 काढून मायनस 1 ठेवला तर कंटिन्युअस. 2 काढून मायनस 1 ठेवल्यास कंटिन्युअस. अदरवाइज सध्याच्या सिच्युएशनला तुमचं आन्सर लिमिटनी सॉल्व्ह करून याचं आन्सर काय आलं? किती आलं? मायनस 1. दिलंय किती? 2. दिलेला आन्सर 2 आहे. हे दोन्ही मॅच करतात का? नाही करत. याला म्हणतात ऍट पॉइंटचा क्वेश्चन. कशाचा क्वेश्चन? ऍट पॉइंटचा क्वेश्चन म्हणतात त्याला. minus 1 is not equal to 2. So function is discontinuous at x equal to 1. Function is discontinuous at x equal to 1. परत सांगतो लक्ष द्या. याचे फॅक्टर्स घेतात. याचे फॅक्टर्स आले x minus 3 x minus 1. डिनॉमिनेटर x minus 1 x plus 1. करेक्ट? x minus 1 कॅन्सल. x ची व्हॅल्यू ठेवा 1 जो की लिमिट म्हणून असतो. 1 minus 3 by 1 plus 1 minus 2 by 2 आन्सर minus 1. हे तुमचं आलेलं आन्सर आणि हे दिलेलं आन्सर. म्हणजे काय सांगायचंय? फंक्शनल ग्राफ -1 मधून पास होतो. -1 मधून पास होतो. पण तुम्हाला आन्सर किती दिलंय? 2. सांगा रे. विदाउट लिफ्टिंग पेन हे दोन जॉईन करता येतील का? तुम्हाला दिलेली y ची व्हॅल्यू 2 आहे. इथे आहे. आणि सध्या जे फंक्शन वरचा पार्ट जो आहे तो -1 इथे आहे. विदाउट लिफ्टिंग पेन वी कॅन नॉट जॉईन दिस टू. हे विदाउट लिफ्टिंग पेन जॉईन करू शकत नाही. सो डिस्कंटिन्युअस. कितीसाठी? x इक्वल टू 1 साठी. इथे x इक्वल टू 1 आहे सपोज. 1 साठी डिस्कंटिन्युअस. हा पॉइंट उचलून जर तुम्ही इथे ठेवला आता तर फंक्शन कंटिन्युअस. म्हणजे या 2 च्या ऐवजी -1 दिलं असतं तर कंटिन्युअस. अर्थ समजलं का? शेअर करा. अर्थ समजलं का? फंक्शन बाबतीत ज्यावेळेस तुम्ही लिमिट सॉल्व्ह करता त्या लिमिटने एक आन्सर येतं. दिलेला आन्सर आणि काढलेला आन्सर या दोन आन्सर मध्ये जर सिमिलरिटी असेल तर कंटिन्युअस. अदरवाइज डिस्कंटिन्युअस. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. याला म्हणतात ऍट पॉइंटचा क्वेश्चन. ऍट पॉइंटचा क्वेश्चन म्हणतात त्याला. सिम्प्लिफिकेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत टेक्स्टबुक मध्ये. त्या लिमिटच्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. त्यामुळे कंटिन्युअसचा क्वेश्चन लिमिट पेक्षा खूप इझी असतो. खूपच इझी असतो हा क्वेश्चन. 1 मार्क्स तुमचं 2 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. एक क्वेश्चन 2 मार्क्स फिक्स आहेत. फिक्स आहेत. खूप इझी असतो हा क्वेश्चन. जनरली याच्यात हेवीनेस काढू शकतात पण आतापर्यंत सगळे सरळ सरळ क्वेश्चन विचारले. एकदम सरळ प्रश्न विचारले. कंटिन्युटी फ्रॉम लेफ्ट अँड राईट. आता a मायनस लेफ्ट a प्लस राईट दोन्ही सेम आहेत का? येस. फंक्शन कंटिन्युअस. लेफ्ट कंटिन्युटी आहे, राईट कंटिन्युटी आहे. म्हणजे एखाद्या ग्राफ बाबतीत स्टडी करताना हा पॉइंट स्टडी करायचा. या पॉइंटसाठी y लेफ्टला आणि y राईटला सेम इंडिकेट करत. व्हॅल्यू मात्र सेम इंडिकेट करत. प्रॉपर्टीज ऑफ कंटिन्युअस फंक्शन f of x, g of x, two functions x equal to a साठी. Then which functions are continuous? f of is said to be everywhere continuous. -∞ to +∞ मध्ये. म्हणजेच x ऍक्सेस वर या साइडला -∞ +∞. एखादा ग्राफ ड्रॉ केला तुम्ही तर तो कंटिन्युअस आहे. असे कुठले ग्राफ्स आहेत? असे कुठले ग्राफ्स आहेत? पॉलिनॉमियल म्हणजेच x² + 2x + 3 हा काय? पॅराबोलिक पाथ आहे. अपवर्ड पॅराबोला पाथ मध्ये जातं का? म्हणजे तसं इक्वेशन्स आहेत. मग हे कंटिन्युअस असतात. त्यानंतर e⁻⁴ sin x cos x कॉन्स्टंट फंक्शन. कॉन्स्टंट म्हणजे लाईन पॅरलल टू x ऍक्सिस. याला कॉन्स्टंट फंक्शन म्हणतात. y = 3 सपोज. ही कॉन्स्टंट लाईन आहे पॅरलल टू द x ऍक्सिस. x ऍक्सिसला पॅरलल कॉन्स्टंट. x⁻n mod of x - a ऑलवेज काय असतात? कंटिन्युअस. आताच एक एक्झाम्पल गेलं आपल्याला x - 2. करेक्ट.
मग ते कंटिन्युअस आहे का? यस आहे. एक्स रेस टू एन, एक्सचा स्क्वेअर झाला, क्यूब झाला, 5th पॉवर झाला, 7th पॉवर, हे काय सगळे कंटिन्युअस आहेत का? यस आहेत. आणि देन ई रेस टू एक्स, साइन एक्स, कॉस एक्स, हे सगळे फंक्शन काय आहेत? कंटिन्युअस आहेत. त्याचा मिनिंग. ओके, नेक्स्ट द इंटेग्रल फंक्शन. आपण ज्यांचे इंटिग्रेशन करतो एरिया द अंडर द कर्वेचर, दॅट इज इंटेग्रल फंक्शन. येस, डेफिनेटली हे कंटिन्युअस असतात. ज्याचं इंटिग्रेशन करतो म्हणजे एरिया अंडर द कर्वेचर आपण फाइंड आउट करतो, ते ऑलवेज काय असतात? कंटिन्युअस असतात. फंक्शन इज कंटिन्युअस फंक्शन. जी ऑफ एक्स कंटिन्युअस आहे, एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे, आणि त्यांचा एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे कंपोजिट. सपोज जी ऑफ एक्स साइन एक्स आहे आणि एफ ऑफ एक्स एक्सचा स्क्वेअर आहे. ओके, एफ बाहेर आहे, जी ऑफ एक्स आतमध्ये आहे. लक्ष द्या, एफ बाहेर आहे, एफ म्हणजेच कोण आहे? एक्स स्क्वेअर आहे, आणि जी ऑफ एक्स कोण आहे? साइन एक्स. म्हणजे एफ ऑफ आतमध्ये कोण? साइन एक्स. म्हणजे एफ फंक्शन कोण आहे? एक्स. एक्सच्या ऐवजी कोण टाकायचा? साइन एक्स. त्याचा काय? स्क्वेअर. त्याला म्हणतात कंपोजिट फंक्शन. फंक्शन मध्ये फंक्शन, फंक्शनच्या इनसाइड फंक्शन, फंक्शन्स इनसाइड फंक्शन. म्हणजे एफ बाहेर, जी ऑफ एक्स इनसाइड, याला असं वाचायचं. एफ बाहेर म्हणजेच एफ काय आहे? एफ ऑफ एक्स काय आहे? आपण गृहीत धरला होता एफ ऑफ एक्स एक्स स्क्वेअर, जी ऑफ एक्स साइन एक्स घेतला होता. तर एफ ऑफ व्हॉट इज जी ऑफ एक्स इज द साइन एक्स. एफ कोण आहे? एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे साइन ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. जिथं एक्स आहे तिथं साइन टाकायचं, जिथं एक्स आहे तिथं साइन टाकायचं. कुणामध्ये? फंक्शन मध्ये. त्याला लक्षात ठेवा, कंपोजिट फंक्शन म्हणतात. एखादा क्वेश्चन याच्यावरती फंक्शन मध्ये येण्याची पॉसिबिलिटी आहे, तर लक्षात ठेवा कंपोजिट फंक्शन व्यवस्थित वर्कआउट करून ठेवा. काय लक्षात ठेवणार? फंक्शन मध्ये टेक्स्टबुक मधले कंपोजिट फंक्शन, कंपोजिट फंक्शन, आणि त्याच्यानंतर इनव्हर्स फंक्शन. इनव्हर्स 1 on 2, 1 पण आणि ऑन 2 पण असतं. बायजेक्टिव्ह फॉर्म असणारे फंक्शन. इनव्हर्सचा स्टडी करून ठेवा व्यवस्थित. Then every rational function is continuous. प्रत्येक rational function continuous at every point. Its denominator is different from 0. Suppose rational म्हणजेच numerator denominator. Rationalचा अर्थ numerator denominator. So denominator should not be 0. Denominator should not be 0. Correct? Denominator should not be 0 for the rational function. काय करतात एक्झाम मध्ये? एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 4 असा एक क्वेश्चन देतात आणि डिनॉमिनेटर देतात एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 5x प्लस 1. आता तुम्हाला याचे फॅक्टर्स घ्यावे लागतात. हा फॅक्टर x इक्वल टू 1 ला सपोज 0 आहे, x इक्वल टू 1 ला काय आहे? 0. म्हणजे दिस क्यूबिक इक्वेशन कॅरीज ऑल द व्हॅल्यूज एक्सेप्ट 1. एक्सेप्ट किती? 1. 1 सोडून सगळं पार्ट चालतं. म्हणजे न्यूमरेटर दिलेलं असतं, काहीतरी ब्लब ब्लब डिनोमिनेटर दिलेलं असेल, x मायनस 2, x मायनस 3. तर x ची व्हॅल्यू 2 ठेवलं, काय होईल रे? x ची व्हॅल्यू 3 ठेवली तर काय होईल? x व्हॅल्यू 2 किंवा 3 चालत नाही. हे तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं. मार्क इट ॲज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रॅशनल फंक्शन कंटिन्युटी बाबतीत विचारू शकतात. त्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? डिनोमिनेटर शुड नॉट बी 0. डिनोमिनेटर 0 नसला पाहिजे. एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स जर कन्सिडर केलं तर जी ऑफ एक्स शुड नॉट बी 0. म्हणजे या ठिकाणी एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू चालू शकतात. एक्स विल कॅरी ऑल रिअल व्हॅल्यूज बट एक्सेप्ट 2 and 3. 2 आणि 3 सोडून. का? 2 ठेवला 0 झाला, समथिंग बाय 0 नॉट डिफाईन. 3 ठेवला 0 झाला, 1 बाय समथिंग बाय 0 इज नॉट डिफाईन मध्ये जात. म्हणून ऑल रिअल व्हॅल्यूज एक्सेप्ट 2 and 3, एक्सेप्ट 2, 3. अर्थ तसा घ्यायचा, मिनिंग तसे त्याचे. Every rational function is continuous at every point. Its denominator is different from 0. Logarithmic in functions, exponential, trigonometric, inverse, circular functions are continuous in their domain. डोमेनचा अर्थ मला सांगा. टॅनचा ग्राफ मी ड्रॉ केला. या ठिकाणी -90
आणि +90 याच्यामध्ये डोमेन म्हणायचं याला -π/2 टू 0 आणि 0 टू -+π/2 म्हणजे याला म्हणायचं डोमेन. व्हॉट इज डोमेन फॉर द tan? स्मॉल ब्रॅकेट पाहिजे. डज नॉट इन्क्लूड एक्स व्हॅल्यू तुमची -π/2 टू +π/2 मध्ये जर येत असेल तर फंक्शन त्या पर्टिक्युलर डोमेन मध्ये कंटिन्युअस. डोमेन चेंज झाला की फंक्शन डिस्कंटिन्युअस. आता कोणी एखाद्याने विचारलं 0 टू π मध्ये 0 टू π मध्ये फंक्शन ऑफ tan इज कंटिन्युअस और डिस्कंटिन्युअस? सांगा बरं. 0 टू π मध्ये फंक्शन कंटिन्युअस का डिस्कंटिन्युअस tan साठी? 0 टू π मध्ये काय येतो? एक π/2 येतो. करेक्ट. 0 टू π मध्ये एक π/2 येतो आणि π/2 ला फंक्शन काय राहणार? डिस्कंटिन्युअस राहणार राजन. डिस्कंटिन्युअस राहतं. 0 टू π मध्ये एक π/2 येतो ज्या ठिकाणी फंक्शन काय राहतं? डिस्कंटिन्युअस राहतो. ओके, क्लिअर आहे का हा पार्ट? त्याच्यानंतर कंटिन्युअस इन देअर डोमेन. डोमेनचा अर्थ पर्टिक्युलर इंटरवल मध्ये काही फंक्शन्स काय असतात? कंटिन्युअस. काही पर्टिक्युलर डोमेन मध्ये फंक्शन्स कंटिन्युअस असतात. डिस्कंटिन्युअस फंक्शन्स. द फंक्शन इज नॉट कंटिन्युअस ऍट पॉइंट ए. जर फंक्शन या पॉइंट मधून जात असेल, दिलेला पॉइंट हा असेल तर फंक्शन काय म्हणतात? डिस्कंटिन्युअस आहे. Okay, domain is said to be discontinuous there. A is called the point of discontinuity of the function. Discontinuity may rise due to any of the following situations. आता discontinuity कशामुळे येते? ही राईट हँड साइड आहे, ही लेफ्ट हँड साइड आहे. दोन्ही इक्वल नसतील तर both may not exist or both may not exist. डिफाइन होत नसेल व्हॅल्यूज तर फंक्शन डिस्कंटिन्युअस. लेफ्ट हँड साइड आहे, राईट हँड साइड आहे. राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइड may exist but are not unequal. म्हणजेच लिमिट एक्सटेंड्स टू a minus f of x हा लिमिट एक्सटेंड्स टू a plus f of x यांना काय नाही? इक्वल नाहीये. इक्वल नाहीये, अनइक्वल आहे. पण काय? हा सुद्धा डिफाइन आहे, हा सुद्धा एक्झिस्ट आहे. एक्झिस्ट असणं म्हणजे व्हॅल्यू असणं. डज नॉट एक्झिस्ट असणं म्हणजे नॉट डिफाइन सारखी व्हॅल्यू मिळणं. नॉट डिफाइन सारखी व्हॅल्यू मिळत असेल तर डिस्कंटिन्युटी आहेच, परमनंट डिस्कंटिन्युटी. आता इथं मला सांगा, हा प्रेझेंट आहे, हा सुद्धा प्रेझेंट आहे. समजा याची व्हॅल्यू 4 आहे आणि याची व्हॅल्यू 6 आहे. 4 = 6 होईल का रे? नाही होणार. सो डिस्कंटिन्युअस, अनइक्वल म्हणतात. अनइक्वल म्हणतात. नेक्स्ट, लिमिट एक्सटेंड्स टू a plus a minus. Both are may be exist but either of two both may not equal to f of a. लक्ष द्या, 3 प्रकार सांगितलेत त्यांनी. पहिल्या प्रकारामध्ये राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइड डू नॉट एक्झिस्ट. एक्झिस्टच नाही आहेत, डिस्कंटिन्युअस. एक्झिस्टच नाही आहेत. याचं सुद्धा आन्सर नॉट डिफाइन. सपोज पहिल्याचं नॉट डिफाइन, दुसऱ्याचं आन्सर सुद्धा नॉट डिफाइन, असं काहीतरी गृहीत धरा तर फंक्शन डिस्कंटिन्युअस. सेकंड, आता हा एक्झिस्ट आहे, हा सुद्धा एक्झिस्ट आहे. राईट. इकडून एक लाईन आली, इकडे ग्राफिकल सेक्शन.
आता याच्यामध्ये एक डिफरन्स झाला बा, याच्यामध्ये एक डिफरन्स, स्ट्रेट लाईन इथून इथपर्यंत घेतली आणि ग्राफ मात्र वरतून चालू झालं, त्याच पॉइंटला वरतून चालू झालं, तर इथं गॅप राहिला. ती टाइप ऑफ डिस्कंटिन्युटी. म्हणजे इथं तुम्हाला 2 मिळाला, इथं 4 मिळाला सपोज, आणि इथं 6. y व्हॅल्यू 4 आहे, y व्हॅल्यू 6 आहे. तर हे टाइपची डिस्कंटिन्युटी आहे, अनइक्वल आहे, अनइक्वल आहे. तिसरी टाइप काय असू शकते, एक्स अगेन्स्ट वाय ग्राफ वरती, लेफ्ट हँड साइड सेम, राईट हँड साइड सेम, बट दिलेली कंटिन्युटीचा पॉइंट वरती आहे, दिलेला पॉइंट मात्र वरती आहे, थोडासा ग्राफ वर नाहीये. लेफ्ट हँड साइड तुमचं 4 आहे, राईट हँड साइड सुद्धा 4 आहे, लेफ्ट हँड साइड 4 आहे, सॉरी राईट हँड साइड 4 आहे, पण दिलेला आन्सर 8 आहे किंवा 6 आहे, दिलेला आन्सर 6 आहे. हे दोन्ही इक्वल आहेत, हा इक्वल नाहीये, हा इक्वल नाहीये. आन्सर बाबतीत सांगताय, दिलेला आन्सर 6 होतं, लेफ्ट हँड साइड 4, राईट हँड साइड 4, दोन्ही इक्वल आहेत का, आहेत, पण दिलेला पॉइंट मात्र डिफरंट आहे. अशा केसमध्ये फंक्शन डिस्कंटिन्युअस म्हणतात. ट्राय दिस क्वेश्चन, ट्राय करा हा क्वेश्चन. x sin x pi by 2 sin of pi plus x. इथं इंटरवल आला, याला म्हणतात इंटरवल फॉर्म. बेसिक स्टडी ग्राफचा 0 to pi, पण हा क्रॉस पॉइंट आला, म्हणजे पाय बाय 2 ची ही लेफ्ट हँड साइड आहे, पाय बाय 2 साठी ही राईट हँड साइड. लक्ष द्या इकडं, x हा लेस आहे कितीपेक्षा, पाय बाय 2 पेक्षा, म्हणजे पाय बाय 2 मायनस करायचं, म्हणजे लेफ्ट साइडचं फंक्शन हे आहे. त्यानंतर पाय बाय 2 प्लस करायचं, राईट साइडचं फंक्शन हे आहे, दिस इज राईट साइड फंक्शन. पाय बाय 2 प्लस म्हणून येतं, पाय बाय 2 प्लस म्हणून येतं. सो ऑप्शन इज, लेफ्ट साइडची व्हॅल्यू टाका, राईट साइडची व्हॅल्यू टाका, पाय बाय 2 दोन्ही मध्ये सबस्टिट्यूट करा. 1-2 मिनिटं द्या मला. ओके, ठेवलं व्हॅल्यूज तुम्ही. या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी किती ठेवायचा, पाय बाय 2 ठेवायचा. किती झालं रे, पाय बाय 2 साइन पाय बाय 2, सिंपल असतं. त्यानंतर पाय बाय 2 साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू 1, म्हणजे लेफ्ट हँड साइडचा आन्सर पाय बाय 2, राईट साइडचा आन्सर इथला पाय बाय 2 जसं तसं, साइन ऑफ इथं ऑलरेडी पाय आहे, प्लस पाय बाय 2, पाय प्लस पाय बाय 2 म्हणजे 270, 270 ची व्हॅल्यू किती आली, -1. ही तुमची लेफ्ट हँड साइड आहे, ही राईट हँड साइड आहे, दोन्ही इक्वल आहेत का, नाही. सो फंक्शन डिस्कंटिन्युअस ऍट x इक्वल टू पाय बाय 2. जस्ट तुम्हाला पाय बाय 2 उचलायचा, एक्स मध्ये ठेवायचा. जस्ट हा पाय बाय 2 क्रॉस पॉइंट म्हणतात त्याला, लक्षात ठेवा, क्रॉस पॉइंट उचलायचा. ही लेफ्ट हँड साइड आहे, ही राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइडचा आन्सर पाय बाय 2, लेफ्ट हँड साइडचा आन्सर पाय बाय 2, राईट हँड साइडचा आन्सर मायनस पाय बाय 2. सो फंक्शन इज डिस्कंटिन्युअस ऍट x इक्वल टू पाय बाय 2 साठी, पाय बाय 2 साठी डिस्कंटिन्युअस. ट्राय अनदर क्वेश्चन. x लेस दॅन 0 आहे, 0 ची लेफ्ट हँड साइड आहे, इथं 0 टाकला, आन्सर 0. ही राईट हँड साइड आहे, इथं 0 टाकला, आन्सर किती आलं, 1. इथं 1 शिल्लक राहतं. कंटिन्युअस डिस्कंटिन्युअस, डिस्कंटिन्युअस ऍट x इक्वल टू 0. अगदी सिंपल, सरळ सरळ येऊ शकतं कधी कधी. तुम्हाला कन्सेप्ट समजण्याची मिनिंग असते, कन्सेप्ट समजण्याची मिनिंग असतं. सो डिस्कंटिन्युअस ऍट x इक्वल टू 0. काहीच नाही, इतकं सिंपल असतं हे, फारसे हेवी फंक्शन नसतं, हेवी नसतात हे, त्यामुळे सिंपल जातं. तर लक्षात ठेवा, हा 0 उचलला इथं ठेवला 0 झालं, हा 0 उचलला इथं ठेवला पण 1 उरलं ना, 1 उरलं तिथं. एक साइड 0 आहे, एक साइड 1 आहे, डिस्कंटिन्युअस. सो डिस्कंटिन्युअस ऍट x इक्वल टू 0. इतका सिंपल क्वेश्चन कधी कधी येते एक्झाम, रोज नाही, कधी कधी. ट्राय दिस क्वेश्चन. स्टार्ट.
and try to solve these questions. हॅलो पप्पा. हाँ बोल. तुम्हाला फोटो पाठवले ते सेंड करा ना. हाँ ठीक है. क्वेश्चन दिसतायत का तुम्हाला? Yes, Shivani. First option is D. Okay. Let me check. First question मध्ये तुम्हाला first option is A. First option A. व्यवस्थित calculate करा. bx square ax plus 4 आहे तो. -1 ठेवायचा. x is greater than -1, x less than -1 आहे. -1 आहे तो. Carefully.
पाऊस पडतोय. पाऊस आहे.
ओके, झाले सगळे? चेक करा आन्सर्स. तसं इझी आहे. एखादा क्वेश्चन ट्रबल करू शकता. ओके, दॅट वी विल डिस्कस. Here it first question bx square. First question bx square म्हणजे b into -1 चा square plus a into -1 plus 4 लेफ्ट हँड साइड झाली. दिलेलं फंक्शन एव्हरीवेअर कंटिन्युअस आहे, म्हणजेच राईट हँड साइड इक्वल टू किती येईल? a -1 चा स्क्वेअर प्लस b. सिम्प्लिफाय दिस. b minus a plus 4 इक्वल टू a plus b. काय कॅन्सल? b कॅन्सल. 2a equal to -4 का -2a equal to -4, a equal to 2. a equal to 2 असणारे ऑप्शन्स एकच आहे, राईट? ऑप्शन इज a. a is the option. Now the second question. जस्ट तुम्हाला x ची व्हॅल्यू -1 सबस्टिट्यूट करायची होती. ठीक आहे, x must be -1. x चा -1 सबस्टिट्यूट करायचं. सेकंड क्वेश्चन काय होईल? सेकंड क्वेश्चन मध्ये आता सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला x³ - a³ x - a फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट x² ax plus a² divided by x minus a. x minus a थ्रूआउट कॅन्सल. नॉट इक्वल टू a साठी होता, कॅन्सल झाला. लिमिट सॉल्व्ह केल्यासारखं. a² किती वेळेस? 3 टाइम्स. 3a². करेक्ट? 3a² इक्वल टू b म्हणजे b इक्वल टू 3a². दिलेलं फंक्शन कंटिन्युअस आहे. ओके, आता हा इंटरवल फॉर्म आहे, हा क्रॉस पॉइंट आहे, हा क्रॉस पॉइंट आहे आणि ऍट दिलाय. पण बेसिकली क्वेश्चन ऍट पॉइंटचा झाला. जरी क्रॉस दिला असेल तर ऍट पॉइंटचा. हा 1 उचलायचा, x <1 ही लेफ्ट हँड साइड झाली, इथं 1 ठेवायचा. सो a, आता लक्ष द्या कसं लिहितात याला. लिमिट x टेन्स टू 1 minus f of x. लिमिट x टेन्स टू 1 plus f of x इक्वल टू किती? f of 1. असं राईट अप पद्धत आहे. ही लेफ्ट हँड साइड आहे, ही राईट हँड साइड आहे आणि हा इक्वल टू आहे. इक्वल टू इथं आला, आता लक्षात आलं? सो लेफ्ट हँड साइड म्हणजेच a x² ची व्हॅल्यू 1 ठेवा मायनस b इक्वल टू राईट हँड साइड 1 plus 1 करा इक्वल टू 2. चेक करा. a minus b इक्वल टू, हे दोन इक्वल आहेतच, त्याच्यानंतर a minus b इक्वल टू 2. a minus b जर 2 असेल तर हा क्रॉस चेक करायचा. पण आपल्याला काय रिक्वायर्ड आहे? ax² minus b हा फॉर्मॅट. सांगा 2 plus 0 होईल. a ची व्हॅल्यू 2 minus 0 is the 2. हा होऊ शकतो. 1 minus of -1 हा पण होऊ शकतो. 4 minus 2 हा पण होऊ शकतो. करेक्ट? त्यानंतर ऑल ऑफ द अबव. ऑप्शन इज D. D is the option. Correct? Next, fourth one. X स्वतः काय असतो? कंटिन्युअस असतो. का? कारण ही लाईन आहे पासिंग थ्रू ओरिजिन. y इक्वल टू x, y इक्वल टू m इंटू x. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आणि मॉड ऑफ x म्हणजेच ऑलमोस्ट याला पॅरलल जातात, म्हणजे हे कंटिन्युअस आहे. कुठून कुठपर्यंत? -∞ टू +∞ पर्यंत. 0 ला यस कंटिन्युअस आहे. मॉड फंक्शन आहे, लेफ्ट साइड राईट साइडला कंटिन्युअस असतोच. सो ऑप्शन ए. फोर्थ ऑप्शन इज ए. येस, फोर्थ ऑप्शन इज ए. आता याला सिम्प्लिफाय करताना ऍक्च्युअली काय करतात? x राईट आणि एकदा पॉझिटिव्ह x घ्यायचा x> 0 असताना, म्हणजे 2x झाला. आहे एक पार्ट झाला. दुसरा पार्ट x - x कधी x < 0 असताना, म्हणजे एक 0 झाला. एक 2x आहे. y इक्वल टू 2x ही लाईन आहे पासिंग थ्रू ओरिजिन आहे. y इक्वल टू 2x ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. आणि x - x 0 म्हणजे विच ऍक्सेस? y इक्वल टू 0 म्हणजे कुठला ऍक्सेस? x ऍक्सेस. येस, विदाउट लिफ्टिंग पेन वी कॅन ड्रॉ दिस. कंटिन्युअस फंक्शन कंटिन्युअस आहे. ऑप्शन इज ए. नाउ फिफ्थ वन काय सांगायचं? फिफ्थ मध्ये हा x
3 लेस दॅन 3 आहे, लेफ्ट हँड लिमिट आहे. ग्रेटर दॅन 3 राईट हँड लिमिट आहे. 3 ठेवा. 3 प्लस लॅम्बडा इक्वल टू किती? 4. लॅम्बडा इक्वल टू किती आला? 1. सो लॅम्बडा इक्वल टू 1. ऑप्शन इज डी. अगदी सिंपल, अगदी सिंपल अँड सरळ क्वेश्चन. अगदी सिंपल सरळ क्वेश्चन. जरी तुम्ही इकडे ठेवलं तरी चालेल. किती होईल तो? 3 इथं ठेवलं. 3 3 जा 9 मायनस 5 म्हणजे 4 आला आहे इक्वल 4च्या. कंटिन्युअस झालं, कंटिन्युअस झालं. लॅम्बडा हा अननोन होता त्या केसमध्ये. नेक्स्ट सांगा बरं याचा आन्सर. व्हॅल्यू ऑफ के ऑफ द फंक्शन डिफाइंड बाय लॉग ऑफ 1 plus 2x आणि साइन ऑफ x डिग्री divided by x square, then what is the value of k? K should be what? K ची व्हॅल्यू किती? Is continuous at x equal to 0. Is continuous at x equal to 0. Then what is the value of k? या ठिकाणी लॉग ऑफ 1 plus 2x एक x याला द्या आणि एक x याला द्या. इथं कितीची गरज आहे? 2 ची गरज आहे. 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड म्हणजे इथं आन्सर 2 आलं आणि हा कटला त्याच्यामध्ये. साइन ऑफ x डिग्री, साइन ऑफ x रेडियन मध्ये कन्वर्ट करा. पाय बाय 180 राईट डिवायडेड बाय एक x आहेच. हे सगळं कटतं, पण तुम्ही इथं घेतलाय रिटर्न करावं लागेल. रिटर्न करावं लागेल. काय रिटर्न करणार? 1 बाय पाय डिवायडेड बाय 180 डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजेच 180 वरती आणि पाय खालती राहणार. ओके, 180 वरती पाय डिनॉमिनेटर मध्ये, बरोबर आहे का? साइन ऑफ अँगल पाय डिवायडेड बाय 180. हा सॉरी, इथं ऍडजस्टमेंट करताना काय होईल? पाय डिवाइड बाय 180 घेतला आपण, पाय डिवायडेड बाय 180 इथं घ्यावा लागेल, जेणेकरून हा 1 बनेल. आणि इथला रिटर्न करताना तुम्हाला मात्र पाय बाय 180 असं पाहिजे. हा 2 180 सोबत कॅन्सल, 90. सो पाय बाय 90 इज द आन्सर. पाय बाय 90 इज द आन्सर. ऑप्शन इज सी. सी इज द ऑप्शन. क्वेश्चन समजलं का? क्वेश्चन महत्वाचा आहे. लॉग ऑफ 1 plus 2x डिवायडेड बाय x करा. 2 ची ऍडजस्टमेंट झाली राईट. पहिला पार्ट हा 1 झाला, 2 उरला फक्त. सेकंड पार्ट मध्ये साइनचा अँगल डिग्री मध्ये आहे, रेडियन मध्ये आणा. पाय बाय 180 x पाय बाय 180. सो पाय बाय 180 तीनदा. इथं डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये, इथं ऍडजस्टमेंट आणि ऍडजस्टमेंट इथं घेतली आहे. सो इथला उरलेला 2 आणि इथं उरलेला पाय बाय 180. हे झालं पाय बाय 90. पाय बाय 90 असे चुटकुले तयार करून विचारणार, त्याच्यासाठी तयारी पाहिजे. आता 5 ची ही लेफ्ट हँड साइड आहे आणि ही राईट हँड साइड आहे. एक्सच्या ठिकाणी 5 ठेवा, च्या ठिकाणी 5 ठेवलं. 15 minus 8 म्हणजे 7 झालं, म्हणजे याचा आन्सर 7. याचा आन्सर 2k. सो k इक्वल टू 7/2. ऑप्शन इज ड. डी इज द ऑप्शन. 7/2 is the option. कोण सांगतं 10th आन्सर? 10th is what and what is your conclusion? 10th option. 10th option.
अरे राजनो, इथं जरी मायनस दिला असेल तरी निगेटिव्ह अँगल मध्ये गेला. कॉस ऑफ मायनस एक्स हा प्लस कॉस एक्स असतो. सो फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल टू कितीसाठी? कितीसाठी? 0 पेक्षा ग्रेटर, 0 पेक्षा लेस म्हणते. 0 ची लेफ्ट हँड साइड, 0 ची राईट हँड साइड. कंटिन्युअस नॉट कंटिन्युअस? लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड. राईट हँड लिमिट घ्या पहिल्यांदा. ओके, राईट हँड लिमिट मध्ये कोण येईल? एक्स ग्रेटर दॅन 0 येईल. लिमिट एक्स टेन्स टू 0 प्लस राईट हँड साइड कॉस एक्स म्हणजेच एक्स 0 प्लस एच ठेवतात. सेकंड केस लेफ्ट हँड साइड लिमिट एक्स टेन्स टू 0 मायनस कॉस, ऑलरेडी मायनस आहे आणि इथं 0 मायनस एच म्हणजे मायनस एच, हा पॉझिटिव्ह होतं. या ठिकाणी कॉस एच आलं, या ठिकाणी कॉस एच आहे बट निगेटिव्ह आहे. एच ची व्हॅल्यू 0 टाका. cos 0 1, cos 0 minus 1. So discontinuous at x equal to 0. D is the option. Discontinuous. Discontinuous. सांगा बरं या ठिकाणी काय सांगाल? The function f of x, greatest integer, is continuous at what? कुठं कंटिन्युअस असतं? ग्रेटेस्ट इंटिजर यापैकी दिलेल्या कुठल्या पॉइंटला कंटिन्युअस असतं? इंटीजर पॉइंटला तो डिस्कंटिन्युअस असतो. इंटीजर, कारण 1.5 चा आन्सर किती येतं? 1 येतं. लक्ष द्या, जर तुम्ही 4 घेतला तर 4 साठी या साईडला किंवा या साईडला सोल्युशन अप साईडला असतं, डाऊन साईडला किंवा एक तर ही लाईन इथं असते किंवा इथं असते. स्टेप फंक्शन म्हणतात, आठवतं? स्टेप फंक्शन म्हणतात. आता 1 घेतलं, सपोज 1 घेतलं तर लाईन्स कशा असतील? एक तर इथं असते 0 आणि नेक्स्ट लाईन इथं असते. 1 ला इथं सोल्युशन असतं किंवा इथं सोल्युशन. डिस्कंटिन्युअस राईट, पण आपल्याला कंटिन्युअस दिलाय. कंटिन्युअस कुठं असेल? 1.5 ला. 1.5 घेतला की या पॉइंट ऑफ तो काय असतो? क्लिअर असतो. या पॉइंट ऑफ तो क्लिअर असेल इंटरमिडिएटला. त्याची व्हॅल्यू किती असते? y बाबतीत 1. 1.5 जर ग्रेटेस्ट मध्ये टाकला तर y व्हॅल्यू मात्र किती येते? 1 येते. 1 y व्हॅल्यू मात्र 1 येते. नेक्स्ट, एक f of x दिला, दूसरा g of x दिला. which of the following can be discontinuous function? कुठलं फंक्शन डिसकंटिन्युअस असू शकतं? ऍडिशन कंटिन्युअस, सबट्रॅक्शन कंटिन्युअस, मल्टिप्लिकेशन कंटिन्युअस, fraction numerator upon denominator is the discontinuous. Why? f of x 2x है, so denominator should not be 0. x 0 ला ते पॉसिबल होऊ शकेल. 2x. ऑप्शन इज डी. ऑप्शन इज डी. त्यामुळे सांगा 14 मध्ये काय सांगाल? 14 फंक्शन f of x 4 minus x square 2 minus x 2 plus x divided by x common 2 minus x 2 plus x. सगळंच कॅन्सल होईल. आय थिंक 1 बाय किती राहतो? x. 1 बाय x असेल तर काय सांगाल? किती पॉइंटला डिसकंटिन्युअस? डिनॉमिनेटर चेक करा सरळ. x कॉमन घ्या, काय होणार आहे? 2 minus x 2 plus x. दोन पार्ट पडतात. x equal to 0 ला डिसकंटिन्युअस, x equal to 2 ला, x equal to -2 ला. असे 3 पॉइंट्सला डिसकंटिन्युटी मिळू शकते. एक्झॅक्टली 3 पॉइंट्स. कसं काढलं? डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स घेतात. फॅक्टर्स घेण्यापूर्वी काय करा? x कॉमन घ्या. काय राहतो? 4 minus x square 2 minus x 2 plus x. So x 0 2 आणि -2 या 3 पॉइंट्सला फंक्शन काय झालं? डिसकंटिन्युअस झालं. या 3 पॉइंट्सला फंक्शन डिसकंटिन्युअस. या 3 पॉइंट्सला फंक्शन डिसकंटिन्युअस म्हणतात. The function is continuous at 3 points. क्लिअर आहे का? हा डिनॉमिनेटर तुम्हाला काय करावं लागतं? स्प्लिट करावा लागतो. स्प्लिट करावं लागतो, त्याचे फॅक्टर्स काढावे लागतील. तुम्हाला फॅक्टर्स काढावे लागतील. सांगा नेक्स्ट 15.
cot is the ratio of cot x is the ratio of cos x by sin x. सांगा रे फंक्शन कधी डिफाइन नाही आहे तरच ते डिस्कंटिन्युअस. कधी sin x चा अँगल काय नसला पाहिजे n पाय नसला पाहिजे n पाय नसला पाहिजे n पाय असणार आहे इथं. ऑप्शन इज ए 15 चा ऑप्शन ए. लक्षात ठेवा cot is the ratio of cos by sin. sin 0 झाला तर cot does not exist. cot does not exist म्हणून येत. sin 0 पाहिजे. नेक्स्ट 16 हा आलेला क्वेश्चन सीईटी ला. सांगा x स्क्वेअर sin 1 by x. sin 1 by x असू या कुठली व्हॅल्यू असू. इट लाइज बिटवीन -1 and +1. ऑस्युलेट्स म्हणतात त्याला. ऑस्युलेट बिटवीन -1 and +1 राईट. याच्या बाबतीत x स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. x स्क्वेअर sin of 1 by x x स्क्वेअर. आता लिमिट अप्लाय करा. x ची व्हॅल्यू 0 x ची व्हॅल्यू 0 x ची व्हॅल्यू 0. लिमिट अप्लाय केल्यास असं ऑब्झर्व झालं की 0 आणि 0 मध्ये कोण असतो तर 0च असतो. सो द फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x इक्वल टू 0. its व्हॅल्यू इज 0. ऑस्युलेट होतो ना sin 1 by x ऑस्युलेट होतो -1 +1. sin 1 by x ऑस्युलेट होतो +1 -1 मध्ये. त्यानंतर x स्क्वेअर आहे अटॅचला. मग इथे x स्क्वेअर इथे x स्क्वेअर. x ची व्हॅल्यू ठेवली 0 x ची व्हॅल्यू 0 ठेवली x ची व्हॅल्यू 0 म्हणजे 0 into sin of 1 by x हा 0 झाला. 0 आणि 0 मध्ये कुठली व्हॅल्यू असते तर 0. सो 16 ऑप्शन इज ए. 16 ऑप्शन इज ए. सांगा 17 काय घेणार रूट दिसतंय रॅशनलायझेशन. रूट दिसला की रॅशनलायझेशन. ऑप्शनच नसतो दुसरा. रॅशनलायझेशन x इथं a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर. a minus x minus 1 divided by root of x plus root of x plus 1 दशल बस. x cancel minus minus plus 1 divided by x राहिला राईट. x आपण बाहेरच ठेवला. सो मायनस x का नुसता x मायनस x का नुसता x. ते किती आहे +1 आहे सॉरी +1 आहे. x कॅन्सल आणि हा मायनस इथं जाईल. परत एकदा काय झालं या ठिकाणी रॅशनलायझेशन x रूट x चं रॅशनलायझेशन x होणार आणि रूट ऑफ x प्लस 1 चं रॅशनलायझेशन ब्रॅकेट मध्ये x प्लस 1. आता हे आपण रॅशनलायझेशन घेतलं होतं राईट. आता प्लस x मायनस x कॅन्सल मायनस इथं गेलं मायनस x बाय रूट x प्लस रूट ऑफ x प्लस 1. सांगा काय सांगणार इज कंटिन्युअस इन व्हॉट. कोण सांगतं इज कंटिन्युअस इन 17 इज कंटिन्युअस इन. का कारण x ची व्हॅल्यू निगेटिव्ह घेऊ शकत नाही. हे रेस्ट्रिक्शन बिकॉज रूट मधली व्हॅल्यू निगेटिव्ह नसली पाहिजे. म्हणजे काय घेतलं पाहिजे कंटिन्युअस होण्यासाठी x हा ऑलवेज पॉझिटिव्ह पाहिजे 0 to infinity. मार्केट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. पण ना 2021 CET एक्झामिनेशन याच्यामध्ये एक लक्षात आलं पाहिजे की रूट हा निगेटिव्ह नसतो. रूट निगेटिव्ह नसतो. रूट x आहे त्या ठिकाणी ती व्हॅल्यू सोडून निगेटिव्ह व्हॅल्यू सोडून म्हणजेच 0 पासून स्टार्ट अप टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत. ऑप्शन इज ए. सांगा 18. The number of points at which the function f of x 1 by log of mod x 1 by log of mod x. मला सांगा लॉगच्या समोर कुठल्या व्हॅल्यू चालत नाहीत. लॉगच्या समोर कुठल्या व्हॅल्यू चालत नाहीत त्याचा विचार करायचा. 0 नाही चालत -1 चालत नाही +1 चालत नाही. याच्या व्यतिरिक्त व्हॅल्यू चालतात. याच्या व्यतिरिक्त व्हॅल्यू चालतात.
So how many points? The number of points at which the function is discontinuous. -1 टाकला तर +1 होणार आहे, log1 डिफाइन नाही. 0 टाकला परत डिफाइन नाही. 1 टाकला परत डिफाइन. So option is C. 3 points ला फंक्शन काय होतं? 3 points ला फंक्शन डिस्कंटिन्युअस दाखवतं. x sin x आता सांगितल्यासारखं sin of 1 by x lies between what? -1 to +1. x ने मल्टिप्लाय कर -x x sin 1 by x x x हा 0 x हा 0 0 0 च्या मध्ये काय असतं? 0. So option is C. C is the option. C is the option. The value of a and b such that the function is continuous everywhere. सांगा a आणि b किती मग? a आणि b किती? डिनॉमिनेटर नाही आहे, क्वेश्चन सेफर साइड आहे. -π/2 ची ही लेफ्ट हँड साइड आहे, याच्यात ठेवा. -π/2 ची ही राईट हँड साइड आहे, याच्यात ठेवा. π/2 साठी लेफ्ट हँड साइड, π/2 साठी ही राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड. What is the AB? What should be the value of AB? AB ची व्हॅल्यू किती? इथे ठेवा -π/2. काय होणार? -2 × -1 + 2. इथे ठेवा -π/2. -a + b राहणार. इथे ठेवा +π/2. इथे 0 होणार. हे कंटिन्युअस आहे सगळं. 2 -a + b is continuous everywhere म्हटलंय, राईट. +π/2 जर ठेवला तर 0 होणार तो. सो -a + b हा 2 पाहिजे. -1 + 1. Option is C. C is the option. बरोबर आहे का? 26 option is C. a + b 0 आणि -a + b 2. इथे जर तुम्ही π/2 ठेवला, इथे जर π/2 ठेवला तर a + b येतात. a + b = 2 ना. a + b = 0. सॉरी, ही राईट हँड साइड साठी 2 पार्ट होतात, लक्ष द्या. लिमिट x टेंड्स टू -π/2 आणि निगेटिव्ह साइन द्यायचं. -π/2 आणि निगेटिव्ह साइन f of x. लिमिट x टेंड्स टू -π/2 प्लस साइड, म्हणजे ह्या 2 झाल्या. 1 नंबर 2. लिमिट x टेंड्स टू π/2 लेफ्ट. लिमिट x टेंड्स टू π/2 राईट. हा लेफ्ट झाला. लेफ्ट मध्ये आन्सर आलं 2. लेफ्टचा आन्सर 2. आणि याच्या हा कुठला साइड झाला? सॉरी, राईट हँड साइड. हा लेफ्ट हँड साइड. हा आला -a + b. म्हणून -a + b किती? 2 पकडायचा. आणि त्यानंतर π/2 ठेवल्यास a + b. π/2 ठेवला, sin π/2 ची व्हॅल्यू 1. a + b = हा π/2 ठेवल्यास 0. इक्वेशन नंबर 1 -a + b = 2. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर, का तर हे कंटिन्युअस असल्यामुळे 2 कॅन्सल. 2b = 2, b = 1 आणि a = -1 डेफिनेटली. नेक्स्ट, the order of that function x + 1 raised to the power cot x is continuous at x = 0, then f of 0 must be defined as, f of 0 must be defined as
काय होईल क्वेश्चन नंबर 27 मध्ये द ऑर्डर ऑफ द फंक्शन f of x x plus 1 आहे राईट 1 by x करा याला 1 by x करा मल्टिप्लाय बाय x करा हा घेतला हा रिटर्न केला करेक्ट हा घेतला एक रिटर्न केलं रिटर्न केलेला न्यूमरेटर मध्ये जाईल आणि कॉटचं टॅन करा कॉटचं टॅन इथं लिमिट अप्लाय करा इथं लिमिट अप्लाय करा याचा आन्सर 1 याचा आन्सर E correct so option is 27 option is C correct 27 option is याचा डेरिव्हेटिव्ह काढा cos 3x चा डेरिव्हेटिव्ह minus sin 3x into 3 minus cos x चा plus sin x divided by x square चा किती आहे 2x one more time डेरिव्हेटिव्ह किती होईल cos 3x minus 9 plus cos x x चा डेरिव्हेटिव्ह किती रे 1 2 into 1 2 किती ठेवायचा 0 ठेवायचा इथं 0 ठेवला 1 आला 0 ठेवला 1 minus 9 plus 1 divided by 2 minus 8 by 2 minus 4 so option is B L hospital rule कोणता रूल L hospital rule तेच सांगतोय कंटिन्युटी फार इझी असतं डोंट वरी कंटिन्युटी फार इझी असतं शोधून क्वेश्चन काय करायचं सॉल्व्ह करायचं लिमिट थोडं हेवी देऊ शकतात पण कंटिन्युटी सरळ असतं कंटिन्युटी सरळ असतं पण कंटिन्युटी फार इझी आहे x plus 1 इथं लक्ष द्या इथं काय घेतलं ऍडजस्टमेंट 1 by x x ने मल्टिप्लाय कॉटचं टॅन हा एक फॉर्म्युला आहे हा दुसरा फॉर्म्युला करेक्ट याचा आन्सर E याचा आन्सर 1 म्हणून ऑप्शन C याला एल हॉस्पिटल वापरला की B ऑप्शन आहे Next, 29. 1 minus cos 4x divided by 8x square. 1 minus cos 4x, 1 minus cos 2x चा फॉर्म्युला आठवतं का तुम्हाला 1 minus cos 2x चा फॉर्म्युला 2 sin square x 2 sin square x करेक्ट आता इथं 4x आहे 1 minus cos 4x आहे किती होईल तो 2 sin square 2x असं येणार करेक्ट सो 1 by 8 बाजूला sin square 2x divided by x ब्रॅकेटचा पॉवर 2 आणि इथं असलेला 2 बाहेर इथं 2 इथं घेतला हा 2 बाहेर देताना 4 येणार पण हे दोन्ही कॅन्सल 2 by 8 8 by 8 आन्सर इज 1 सो K B equal to 1 ऑप्शन B 29 option is B 29 option is B फॉर्म्युला टाका जस्ट आन्सर मिळत जाईल याचा आन्सर 1 असेल ऍडजस्टमेंट आहे हे समजले पाहिजे ऍडजस्टमेंट समजली पाहिजे हा सिंपल आहे x minus 3 x plus 3 divided by x minus 3 हे दोन्ही कॅन्सल x plus 3 आला 3 टाका 6 झाला 3 टाकल्यास 6 इथं x ची व्हॅल्यू 3 6 plus k K equal to 0. Option is B. Option is B. Question number 30. Option is B. पहा इथं काय केलं त्या ठिकाणी काय केलं चेक करा 1 minus cos 2x चा फॉर्म्युला लिहिला का पटकन आठवलं पाहिजे 2 sin square x 1 minus cos 4x चा फॉर्म्युला 2 sin square 2x 4x चा 2x होता 2 बाहेर आला sin 2x divided by x चा स्क्वेअर तर 2 घेतला त्या बाहेर आउट 4 घ्यावा लागेल आणि इथं 8 आहे 2 4 8 सगळं कॅन्सल होतं आन्सर 1 येतं B तर आन्सर 0 राईट 30 चा ऑप्शन B 0 33 the value at x equal to 0 the value at x equal to 0 कोण सांगतं कसं करणार 2 raised to x minus 2 raised to x minus 1 minus 2 raised to minus x plus 1 divided by x 2 raised to x minus 1 by x minus sign outside 2 raised to minus x minus 1 the plus है इथं plus है this is log 2 minus
काय झालं इथं मायनस आहे राईट, इथं मायनस इथं प्लस, किती झालं log 2 परत log 2 प्लस log 2 2 log 2 2 log 2 आणि हा इथं टर्न करा log किती 4 log 4 ऑप्शन इज द D is the option. D is the option. 33B बरोबर आहे का? चेक करा कसं सांगताय. A raised to x minus 1 by x आन्सर असतं log a लिमिट साईज. मग 2 raised to x minus 1 ची ऍडजस्टमेंट 2 raised to minus x plus 1 minus 1 ची ऍडजस्टमेंट डिवाइडेड बाय x 2 raised to x minus 1 by x minus कॉमन 2 raised to minus x minus 1 by x. आता लक्ष द्या, हा झाला log 2 मध्ये कन्वर्ट, याचं नाही झालं कन्वर्जन, हा मायनस इथला मायनस इथं प्लस करून जातो, log 2 च राहतो, प्लस आला मग 2 टाइम्स log 2 log 2 चा स्क्वेअर log 4 या पद्धतीने. D is the option. क्लेवर वर्क पाहिजे. कंटिन्युटी at x equal to 0, then what is the value of a विचार. हे कंटिन्युअस आहे 6x raised to 5 equal to 2a plus x. काय झालं या ठिकाणी 0 ठेवायचं ना तुम्हाला, हा साइड 0 आहे ना, इथं 2a a equal to 0. 34 ऑप्शन इज B. 34 ऑप्शन इज B. पटपट पटपट सॉल्व्ह होणारे क्वेश्चन्स आहेत. कंटिन्युटी त्यामुळे सोपं असतं, लक्षात ठेवा. ट्राय करा बरं, हा 35 किती जणांना लॉजिकली जमेल. 35 लॉजिकली किती जणांना जमेल. ट्राय दॅट.
ऑप्शन इज 35. काय कराल 35 मध्ये? 35 मध्ये डायरेक्ट एल हॉस्पिटल रूल वापरलं तर 2x, राईट? a plus 2, a plus 2, a चा डेरिव्हेटिव्ह 0, x minus 2 चा डेरिव्हेटिव्ह 1, x ची व्हॅल्यू 2 टाका, इथं 4 minus a plus 2 इक्वल टू किती आहे? कंटिन्युअस असण्यासाठी 2 आहे. किती झालं मग? a minus 2 इक्वल टू 2, 4 झालं, minus a 4 minus 2 plus 2 equal to 2 plus 2 cancel, minus a equal to किती? 0 येतो काय? a 35, is it 0? Is it 0? Yes. Okay, so a equal to 0. Next, mark it as important. 36. Greatest integer minus x आणि x. Suppose मी 1 घेतला, काय होईल रे? 1 घेतला, x is not equal to 2 आहे, सॉरी 2 घेऊ, 2 आणि minus 2. 2 चा आन्सर किती असतं? 2च. minus 2 चा आन्सर लिटल बिट लेफ्ट साइड, लिटल बिट राइट साइड असं काढावं लागेल का? देन लॅम्बडा. -2 घेतलं तरी हायर साइड प्रिफर करावं लागेल, लोअर साइड, सॉरी इथं पण लोअर साइड. एक्स 2 नाही आहे, पण 36 मध्ये एक्स ची व्हॅल्यू 2 नाही आहे. याला असं ट्रीट करतात. आता x is not equal to 2, x equal to 0 साठी लॅम्बडा आहे, is continuous at x equal to 2 म्हटलंय, राईट? हायर साइड प्रिफर केली, सपोज 2 plus h minus 2 plus h, सो समजा कन्सिडर केलं 2 plus h, जर हायर साइड कन्सिडर केली तर आन्सर याचं मात्र 2, याचा आन्सर 2 plus h हायर साइडला गेला, पण आन्सर लोअर साइडला जातं, -3. 2 minus 3, answer is -1. That's why the lambda is -1. चेक करा क्वेश्चन काय सांग. x is not equal to 2 आहे, ऍट पॉइंट सारखं ट्रीट करावं लागेल, पण याची थोडी हायर साइड घेतली, सपोज 2 plus h आणि 2 plus h, तर हा 2 plus h बनतो 2, आणि हा मायनस आहे ना, आणि 2 plus h म्हणजे निगेटिव्ह आहे, म्हणजेच काय बनणार? तो -3 होणार. -1 is the answer. 0 नाही आहे, -1 येतं. आपल्याला वाटतं इथं 2 आहे आणि -2 नाही, तसं नाही आहे. तसं झालं 0 होईल, आन्सर रॉंग आहे. f of x is continuous at x equal to 2 म्हटलंय, कंटिन्यू आहे ना, पण 2 ला कंटिन्यू आहे, 2 ला कंटिन्यू आहे. वी शुड हॅव टू टेक आयदर लेसर साइड और हायर साइड. 2 minus h घेतलं सपोज तुम्ही, प्लस -2 minus h घेतलं, 2 minus h घेतल्यास किती येईल आन्सर? +1, आणि -2 minus h मध्ये काय होईल? 2 पेक्षा लेस, म्हणजेच परत -2 बनणार, आन्सर -1. तुम्ही लेफ्ट हँड साइड घ्या का राईट हँड साइड घ्या, लेफ्ट साइड घ्या किंवा राईट हँड साइड घ्या. लक्ष द्या, 2 फॉर्मेशन्स असतात, एक असतं 2 minus h, दुसरं असतो 2 plus h. इथं ठेवा 2 minus h, 2 minus h ठेवा, या ठिकाणी -2 minus h. ओके, 2 minus h will give you the 2 पेक्षा लेस. 2 पेक्षा लेस असेल तर आन्सर 1 असणार, आणि -2 आहे, सपोज -2.5 आहे, तर आपण किती घेणार? -3. पण 2 पेक्षा लेस आहे, 2 पेक्षा कमी आहे, म्हणजेच 1 point समथिंग आहे, 1.95 आहे सपोज, मायनस, मग आन्सर -2 असणार. अर्थ समजलं? एक या वेनी काढलं जातं. दुसरा वे असा आहे, 2 plus h -2 plus h, राईट? 2 plus h काय होईल या ठिकाणी? 2 plus h बाबतीत हायर साइडला गेलात म्हणजे 2 आलं, -2 plus h -3, 2 च्या हायर साइडला गेलो आपण, -3 आन्सर, सो -1. सो ऑप्शन इज ए. क्लिअर का? साहिल मकेश्वर. नॉट 0. लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड चेक करावी लागते या ठिकाणी. लक्षात ठेवा, 1/x e⁻1/x हे सगळे आले की लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड क्रॉस चेक करावे लागतात, लेफ्ट राईट क्रॉस चेक करावे लागतात. या 37
x sin of pi by x is continuous everywhere, then f of 0 equal to. आता सांगितल्याप्रमाणे this lies between -1 and +1 always, right? Sin of pi by x always lies between -1 and +1. फर्स्ट क्वेश्चन है, x ने मल्टीप्लाय करा, लिमिट टाका x टेंड्स टू 0 साठी, इथं 0 इथं 0, 0 0 च्या मध्ये 0 असतं. सो ऑप्शन इज सी. 37 ऑप्शन इज सी. 37 ऑप्शन इज सी. लास्ट, नाउ लास्ट. ओके, सांगा पटकन. a and b such that function defined by 2 साठी 7 आहे, 2 साठी ax plus b म्हणजे 2a plus b equal to 7. नेक्स्ट 9 ठेवा, 9a plus b equal to 21. करा सिम्प्लिफाय आणि सांगा आन्सर. गेट द सिम्प्लिफाइड and make the answer. 2 ला 7 आहे आणि 2 लाच ax plus b आहे, म्हणजे तिथं 2a plus b, याच्यापासून 2a plus b तयार झाला आणि याच्यापासून 9 ठेवल्यास 9a plus b. करा सिम्प्लिफाय, चेक करा. 2 साठी लेफ्ट हँड साइड आहे, 2 साठी राइट हँड साइड आहे. लेस म्हणलं की लेफ्ट, ग्रेटर म्हणला x की 2 पेक्षा राइट साइड. 9 बाबतीत लेसर साइड, लेस साइड, ग्रेटर साइड असं असतं. यस, किती आन्सर? बी है का? बी. 39 ऑप्शन इज ब, बी. 39 ऑप्शन इज ब, बी. ओके. 40 लास्ट क्वेश्चन. या टाइपचा क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे एक्झाम मध्ये. याआधी 2013 ला आला होता, हे इन्फॉर्म केलं होतं. 4x - 1 raised to the power 3. 4x - 1 याचं काम तमाम करण्यासाठी x³ घेतला आणि हा झाला log 3 ब्रॅकेटचा क्यूब. log 3 ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे log 4, सॉरी, log 4 ब्रॅकेटचा क्यूब, जो की तुम्हाला इथं गिवन आहे. इथं गिवन आहे. एक पार्ट झाला. दुसरा पार्ट म्हणजे डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर मध्ये साइन ऑफ अँगल x बाय p, एक x याला द्या. दुसरा पार्ट log of 1 plus x² by 3 याला एक x² देऊन टाका. डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे, मल्टिप्लाय बाय 3. इथं p आहे, मग ऍडजस्टमेंट. इथं p पाहिजे, मल्टिप्लाय बाय p. तसं जर असेल तर हा 1 झाला. असं जर असेल तर हा परत किती झाला? 1 का e, 1 झाला हा पण. इथला 3 उरला, इथला p उरला. 3p वरती जातात, 3p वरती जातात. log 4 raised to the power 3. 3p हा 12 आहे. 3p हा जर 12 असेल तर p equal to 4 का? Is it 4? Is it 4? None of these. Is it 4? None of these. 4 त्याचा ऑप्शन आहे. मार्क ॲज इम्पॉर्टंट. या बेसिकचा क्वेश्चन तुम्हाला येणार एक्झामवर. दिस बेसिक एक्झाम्पल विल बी इन द एक्झामिनेशन. या टाइपचा क्वेश्चन तुम्हाला येणार. ओके, आज एक्झाम असेल फंक्शन, लिमिट अँड कंटिन्युटी वरती. 3 चॅप्टर एकत्र, फंक्शन, लिमिट अँड कंटिन्युटी वरती. ओके, कंटिन्युटी तसा इझी आहे, क्वेश्चन सिंपल एक्सपेक्टेड आहे. फारसा टफ क्वेश्चन एक्सपेक्टेड नाही आहे. तुम्हाला फंडामेंटल माहित असेल, इझिली सॉल्व्ह करू शकता. इझिली सॉल्व्ह करू शकता. क्वेश्चन सरळ असणार कंटिन्युटीचा. क्वेश्चन सरळ येणार कंटिन्युटी बाबतीत. सॉल्व्ह करा टेक्स्टबुक मधले क्वेश्चन, गेन द कन्सेप्ट आणि डोमेन वगैरे त्याच्याशी रिलेटेड. लक्षात ठेवा, डिनॉमिनेटर मध्ये कुठल्या कुठल्या पॉइंटला फंक्शन काय असतं, डिस्कंटिन्युअस असतं, असं क्वेश्चन असतं. तुम्हाला काही वेळेस फॅक्टर्स घ्यावे लागतात. याचे फॅक्टर्स घेऊन क्रॉस चेक करावं लागतं.
आणि त्या फॅक्टरसाठी डिनॉमिनेटर शुड नॉट बी 0 ही कंडिशन असते. ओके, पीडीएफ तुम्हाला पाठवलेलं असेल. जस्ट वर्कआउट ऑन दिस शार्पली. एक क्वेश्चन, त्यामुळे जास्त वर्कआउट करायची गरज नाहीये. टुडे एक्झाम फंक्शन लिमिट अँड कंटिन्युटी. थँक्यू, बाय. ट्यूजडेला ट्रिगो. ओके, वी विल स्टार्ट द ट्रिगो पार्ट. उद्या संडे, उद्या एक्झाम असेल तुम्हाला. अँड 25 पासून चाललं, 23च्या ऐवजी 25 पासून चाललेले आहेत एक्झाम. प्रिलिम, फायनल प्रिलिम 25, 27, 29, 1 आणि 3 या 5 प्रिलिम होतील तुम्हाला. 5 प्रिलिम फायनल. आता तसं तर आपण संडे टू संडेला घेतलेलं आहे. ट्राय दॅट एक्झाम ऑल्सो. दॅट ऑल्सो एक्झाम्स ऑल्सो वर्थ फॉर यू. मिस्टेक्स, सगळ्यात जास्त मिस्टेक, क्वेश्चन चुकीचा वाचणं, राईटअप करताना कसं तरी आता माझ्यासारखं लिहित चुकीची व्हॅल्यू घेणं, असे प्रकार भरपूर टाळावे लागतील तुम्हाला. तुम्हाला गुड स्कोर करताना खूप काळजी घ्यावी लागते. ती पेशन्सली येते, ते असं येत नाही म्हणून सांगून येत नसते. इट वर्क्स पेशन्सली. पेशन्स वर्क्स केल्याशिवाय नाही. उद्या एक्झाम आहे, फक्त एक्झाम आहे ऑनलाईन. कशाला पाहिजे हॉलिडे? उद्या फक्त एक्झाम आहे. एक्झाम म्हणजे सीईटीचा पेपर. तो तुमचा टायमिंग आहे, त्या टायमिंगला असेल. वर्क प्रॉपरली, राईट, गेनिंग होईल असं वर्क करा. मी तुम्हाला सांगतो, क्वालिटी वर्क ठेवा. आता बस, आता खूप पुस्तक सॉल्व करायचे, हायर बुक्स सगळं डोक्यातून काढून टाका. काही नाही, सिंपल जा, सिंपल, एकदम सिंपल जा. यू विल गेट द 80% ऑफ स्कोर. येतो म्हणजे येतो. सिंपल जा, फक्त खूप ट्विस्ट जाऊच नका. कव्हर अप ठेवा. नंबर ऑफ टाइम्स रिव्हिजन आणि स्पीड पाहिजे. एखादा क्वेश्चन अडला, जम्प करायचं, पुढे जायचं, थांबायचं नाही. लक्षात ठेवायचं, एखादा क्वेश्चन अडत असेल तर तिथं थांबायचं नाही. थांबलात की संपलात तुम्ही. तुम्हाला पुढचे क्वेश्चन इझी असणार आहेत, त्याच्यापेक्षा हे ट्विस्ट मेंटेन ठेवलेलीच असते. एखादा क्वेश्चन हाय लेवलचा टाकतात, एखादा क्वेश्चन इतका डाऊन करतात, आपला आत्मविश्वासच गायब होऊन जातो. असा पण क्वेश्चन येतो का? मी म्हणलं ना, कंटिन्युटीचा असा क्वेश्चन विश्वासच वाटत नाही. सरळ एक सेकंदाच्या आत त्याचा आन्सर आलेला असतो. काही गोष्टी बिलीव्ह करा. काही क्वेश्चन असं स्विच करणार तुम्हाला, आणि काही क्वेश्चन असं इतकं रिलॅक्स की त्याची ही मेंटॅलिटी जपावी लागते. तुम्हाला माइंड स्ट्रक झालं की समजून घ्या, पेपर बाउन्स होणार तुम्हाला. त्यामुळे काय करा, प्रॅक्टिस व्यवस्थित ठेवा. माइंडसेटली ठरवा की पेपर इझी असतो. मंत्र म्हणा त्याचे, पेपर इझी असतो, विषय संपून टाका. सिंपल स्ट्रेट थिंक करायला शिका. यू विल गेट द गुड स्कोर. ओके, सिंपल थिंक करा. फक्त करताना खूप टफ लेवलचं थिंकिंग करायची गरज नाहीये. तिथल्या तिथं क्वेश्चन रोटेट केलेले असतात. कन्सेप्ट मॅक्सिमम कव्हर करा. नंबर ऑफ टाइम्स रिव्हिजन वाढवा. आता एका दिवसात मॅथ्स पूर्ण रिवाइज करून काढा. फॉर्म्युले लिहून काढा हाताने. सगळे फॉर्म्युले हाताने लिहून काढा. मनाने लिहित असाल तर खूप चांगली गोष्ट. मनाने सगळं लिहून काढत असाल तर सगळ्यात चांगलं. पेपर इझी असतो. दॅट्स इट. एखादा क्वेश्चन लागला तर समजून घ्यायचं की तो सगळ्यांसाठीच टफ आहे, तुमच्या एकट्यांसाठी नाहीये. तुम्हाला सिंपल क्वेश्चन अटेम्प्ट करून स्कोअर करायचा. JEE वाले टफ अटेम्प्ट करतात, सिंपल त्यांना अवघड जातं. सिंपल थिंक नाही करत ते कधीच. सिंपल कडे मार खातात ते. टफ क्वेश्चन त्यांना येऊन जातो एखाद्याच. तुमचं उलट आहे. तुम्हाला सिंपल सगळं येऊन जाईल. टफ जास्त नसतात ते सांगायचं. टफ जास्त नसतात क्वेश्चन. एखादा अडला तरी पेशन्स बाळगायचे. त्याने पेपर टफ नसतो. पेपर टफ त्याच्यामुळे डिक्लेअर नाही करायचं कधीच. घाबरायचं नाही बिलकुल. स्ट्रेस फ्री राहायचंय. जे काय आहे नॅचरली आपण फेस करणार आहोत, ही टेंडन्सी जास्तीत जास्त बिल्ड करायची. त्याच्यामुळे नॅचरली फील झालं पाहिजे की यस मी हे अटेम्प्ट करणार. सॉल्व एक्झाम्पल पहा. तुम्हाला खूप स्ट्रेस असेल, टेन्शन असेल तर सी ओनली सॉल्व एक्झाम्पल्स. दॅट्स इट. काही बघू नका, फक्त सॉल्व एक्झाम्पल्स बघा. कंटेंट कव्हर राहतील तुमचे. कंटेंट कव्हर राहतील. ओके, बेस्ट लक फॉर टुमॉरोज पेपर अँड कंटिन्यू द सेशन्स. पुढं कंटिन्यू सेशन्स राहतील. जस्ट चेक द व्हॉट्सअप ग्रुप. ओके, काही चेंजेस असतील तर व्हॉट्सअप ग्रुप चेक करत चला, पोस्ट चेक करत चला. पण ओके, थँक्यू, बाय. आज पेपर इव्हिनिंग.